ई-केवायसी पूर्ण न केलेल्या 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र. निवडणुका संपताच लाडक्या बहिणींना विसरले. सुषमा अंधारेंसह रोहिणी खडसे यांची सरकारवर टीका. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा. 6 दिवसांमध्ये कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणार. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळेला केलं जाहीर. राधाकृष्ण विखेंच्या यशस्वी शिष्टाईनंतर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे. तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल. तर ओबीसींच्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरणार. विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर यांचा निर्धार. विधान परिषदेसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं. भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवरती लढणार. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या नेत्यांवरती हल्ले सुरू. आज खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावरती हल्ला. काल ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हल्ल्यामध्ये जखमी. 30,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या अधिकाऱ्याच्या घरामधून सापडली 4,27,00,000 रोकड. ओडिसाच्या कटकमधला धक्कादायक असा प्रकार. घरामधून सोनं, अनेक बँक खाती आणि मालमत्तेची कागदपत्र देखील सापडली. आरसीबी आणि गुजरात संघामध्ये आज आयपीएलचा अंतिम सामना. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती रंगणार जेतेपदासाठीची लढत. दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्यासाठी दोन्ही संघ सज्ज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.